आता या दोन्ही विभागांच्या निधीचा वापर नमो शेतकरी योजनेसाठी केला जाणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीचे निकष परत एकदा बदलले आहेत। आणखीन 23 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार, म्हणजेच की अपात्र शेतकरी देखील आता पात्र होतील। पीक विमा प्रकरणामध्ये शेतकऱ्यांचा मोठा विजय, विमा कंपनीचे अपील फेटाळले। 7 दिवसात भरपाईचे आदेश देण्यात आले आहेत। ई-केवायसी न केल्याने 62 लाख महिलांची पडताळणी आता रखडली आहे। एपीएल शेतकऱ्यांना 5,40,00,000चे अनुदान, अन्नधान्याऐवजी खात्यात थेट पैसे जमा झाले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। 1 जानेवारी 2011 पर्यंतची अतिक्रमणे आता नियमित होणार आहेत। खानदेशच्या केळीचा गोडवा विदेशामध्ये 3000च्या वर मिळाला आहे दर। गुंठेवारीच्या बेटरमेंट शुल्कामध्ये 50% सूट। 30 नोव्हेंबर नंतर योजना कायमस्वरूपी बंद होणार। डाळिंब खरेदीचा शुभारंभ सुरू झाला। पहिल्याच दिवशी प्रति कॅरेट 5100 रुपयांचा दर। हवामान विभागाने 18 जुलै रोजी महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। शाळा कॉलेजपर्यंत आता मोफत प्रवास, विद्यार्थिनींना मिळणार एसटीची पास। एसटी महामंडळाची विशेष सवलत योजना। बाजारामध्ये भाजीफळांचे भाव तेजीमध्ये, गृहिणीचे बजेट घटले। बाजारातील भाजीपाल्यांचे दर प्रति किलो प्रमाणे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। शेती आधुनिक, खर्च नाममात्र, ठिबक आणि तुषार सिंचनाला 90% अनुदान सबसिडी सुरू आहे। आजच आपले सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करा। कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत आकारले जाणार नाही व्याज। नांदेड जिल्ह्यातील 2,07,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार। ग्रामपंचायत निवडणूक अपडेट, म्हणजेच की 4 ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या। निवडणूक आयोगांचा कार्यक्रम जाहीर। धान पिकाला विमा संरक्षण, हेक्टरी 512 रुपये हप्ता। खोटी माहिती दिल्यास शासकीय योजनेपासून शेतकरी मुकणार। धान मक्यांचे 157 कोटी रुपयांचे चुकारे आले आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा। 206 कोटींची आणखीन देखील प्रतीक्षा। 15,000वर शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 605 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले। जिल्ह्यात 70 नवीन रास्तभाव धान्य दुकानासाठी आता जाहीरनामा। रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट। कोथिंबीर भाव खाऊन गेली। किरकोळ बाजारामध्ये 250 रुपये किलोने विक्री। सोयाबीनचे दर पुन्हा एकदा 190 रुपयांनी वाढले। आजचा भाव 7,350 रुपये। दिंड्यांना 2,80,00,000चे अनुदान मंजूर। थेट खात्यात वाटप सुरू होणार। प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये अनुदान मिळणार आहे। फार्मर आयडी अभावी पीक विम्यावर संकट, शेतकरी नोंदणीपासून दूरच आहेत। 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत। पोस्टातील तांत्रिक बिघाडामुळे लाडक्या बहिणीचे पैसे अडकले। 8 दिवसांपासून एटीएम सेवा देखील बंद आहे। HSRP साठी नोंदणी केल्यास आता दंडापासून मिळणार आता सूट। प्रादेशिक परिवहन विभागांच्या महत्त्वाच्या सूचना। नंबर प्लेट बसवल्यानंतर देखील वाहनांची चोरी। राशन कार्डच्या ऑनलाईन प्रक्रियेस विलंब, लाभ मिळण्यास अडचणी। ऑनलाईन अर्ज करून देखील मंजुरीसाठी प्रतीक्षा। तातडीने अर्जाची छाननी करून मंजुरीची अपेक्षा। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांमध्ये पावसाचे काल रात्री आगमन झाले। हप्त्यांच्या प्रतीक्षेत हजारो घरकुले रखडली। उद्दिष्ट 1.25 लाखांचे पूर्ण केवळ 28,000। 93,000 अजून देखील अपूर्ण। परभणी जिल्ह्यातील अपडेट। पंढरपूर आषाढी यात्रा संपेपर्यंत आता VIP दर्शन बंदच। केळीच्या दरामध्ये आठवड्याभरामध्ये घसरण। शेतकरी आर्थिक संकटामध्ये। 3,000वरून दर थेट 1,800 रुपयांवर। लाखो रुपयांची गुंतवणूक संकटात। एप्रिल 2019 नंतर नोंदणी करत वाहनांचे आता होणार HSRP नंबर प्लेट। येत्या 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। अंजीर व हळद या 2 नव्या पिकांचा प्रथमच पीक विमा योजनेमध्ये समावेश करण्यात आला।
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दमट हवामान, तुरळक पावसांच्या सरी आणि पुण्यासह कोकण विदर्भात आज हलक्या पावसांचा अंदाज वर्तविण्यात आला. तब्बल 1.25 लाख शेतकऱ्यांचे वीज बिल झिरो म्हणजेच की आता माफ होणार. कृषी पंपधारक शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील 514 कोटींवर थकबाकी माफ होणार आहे. 23,000हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांचा डेटा अपलोड करण्यात आला. कर्जमाफी अपडेट आहे. भंडारा जिल्ह्यातील अपडेट. कागदी राशन कार्ड विसरा, आता येत आहे डिजिटल कार्ड. एका स्कॅनद्वारे कार्डधारकांची सर्व माहिती डिजिटल स्वरूपांमध्ये समोर येणार. कर्जमाफीबद्दल आजची सर्वात मोठी बातमी म्हणजेच की केंद्र सरकारच्या 2008च्या कर्जमाफी योजनेत अपात्र ठरलेल्या 44,759 शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा पुन्हा एकदा निर्माण झाली. ही फक्त आकडेवारी एका जिल्ह्यातील आहे. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीत केंद्र सरकार या प्रकरणावर सकारात्मक विचार करत असल्याची माहिती नाबार्डतर्फे देण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यांपासून पुढील 3 महिन्यांचे राशन आता तुम्हाला एकदाच मिळणार आहे. मोठा दिलासा. अखेर 2 महिन्यांचा प्रलंबित पगार खात्यांमध्ये जमा करण्यात आला. सफाई कामगारांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. कापूस, सोयाबीन, धान वाचविण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा. पावसाने दंडी मारल्याने शेतकरी चिंतेमध्ये. शेतकऱ्यांची आकाशाकडे नजर. महागडी फवारणी करू नका, सोयाबीन उत्पादकांना कृषी तज्ज्ञांचा सल्ला. फळपीक विमा योजनेत नागपूर जिल्ह्यामध्ये 80,000वर अर्जांची नोंदणी पूर्ण करण्यात आली. पीक विमा अर्ज ठप्प. आपले सरकार सेवा केंद्राची साईटच बंद आहे. शेतकऱ्यांमध्ये संताप. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करा. मातंग समाजाचा मोर्चा. वंचितांना न्यायाची मागणी. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील 33,000 शेतकऱ्यांनी काढला पंतप्रधान पीक विमा. माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वामध्ये SDO यांना निवेदन देण्यात आले. धानाला हेक्टरी 50,000 रुपये बोनस द्या अशी मागणी करण्यात आली. सराफा बाजारामध्ये मंदी पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचा भाव 1,31,000 ते 1,38,449 रुपये तोळा असा सोन्याचा भाव आहे. आज गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. प्रशासन सतर्क. येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. शासनाच्या पीक कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत आकारले जाणार नाही शेतकऱ्यांकडून व्याज. धान मक्यांचे 157 कोटी रुपयांचे चुकारे 15,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील अपडेट. 9वीमध्ये तिसरी भाषा समाविष्ट करू नका. सर्वोच्च न्यायालयाची सूचना. 5वी किंवा 6वी पर्यंत शिकवा. 9वीचा अभ्यासक्रम थोडा कठीण आहे. विद्यार्थ्यांवर ताण वाढेल. आषाढी आधी येणार पाऊस. राज्यात मान्सून लवकरच पुन्हा सक्रिय होणार. 22 जुलैपासून मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा. आता स्टॅम्प पेपरची कटकट संपली. साध्या कागदावरच शपथपत्र चालणार आहे. KYC करण्यापासून वंचित राहिल्याने लाडक्या बहिणी लाभांपासून वंचित राहणार आहेत. 2026-27चे पीक कर्ज फेडीची अट रद्द. 2019च्या महात्मा फुले कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांनाही 2 लाखांपर्यंत लाभ मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील यादी पाहण्यासाठी आताच आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पेट्रोलपेक्षाही महाग कोथिंबीर म्हणजेच की दर पोहोचला 400 रुपये किलोवर. 2007 नंतर कर्ज घेतलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा अशी मागणी केली. पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. कृषी विभागाने दिल्या 138 शेतकऱ्यांना तुरी, अनुदानित मूग व उडीद बियाणे मिळालेच नाही. भारत अमेरिका कराराविरोधात देशभरातील शेतकरी रस्त्यांवर. 21 जुलैला दिल्लीमध्ये महारॅली निश्चित. नवी मुंबईमध्ये 51 CNG बस आता सेवेमध्ये आले आहेत. आणखीन 100 बस लवकरच ताफ्यात येणार. राज्यातील 15,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा पुढील वर्षामध्येच मुहूर्त. नवीन मतदार यादीची प्रतीक्षा.
पावसांच्या खंडाने खरीप संकटामध्ये मराठवाड्यासह राज्यातील पिकांवर ताण, दुबार पेरणीची भीती, शेतकऱ्यांची चिंता आता वाढली. हिंगोलीच्या मोंढ्यामध्ये हळदीची आवक वाढली आहे, भावात घसरण. मात्र आज आवक वाढल्याने भाव 14,500 ते 15,200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आला आहे. 1 जानेवारी 2011 पर्यंतची अतिक्रमणे आता नियमित होणार आहेत. खानदेशच्या केळीचा गोडवा विदेशामध्ये 3,000च्या वर मिळाला आहे दर. गुंठेवारीच्या बेटरमेंट शुल्कामध्ये 50% सूट. 30 नोव्हेंबर नंतर योजना कायमस्वरूपी बंद होणार. डाळिंब खरेदीचा शुभारंभ सुरू झाला. पहिल्याच दिवशी प्रति कॅरेट 5,100 रुपयांचा दर. हवामान विभागाने 18 जुलै रोजी महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शाळा कॉलेजपर्यंत आता मोफत प्रवास. विद्यार्थिनींना मिळणार एसटीची पास. एसटी महामंडळाची विशेष सवलत योजना. बाजारामध्ये भाजीफळांचे भाव तेजीमध्ये. गृहिणीचे बजेट घटले. बाजारातील भाजीपाल्यांचे दर प्रति किलोप्रमाणे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. शेती आधुनिक, खर्च नाममात्र. ठिबक आणि तुषार सिंचनाला 90% अनुदान सबसिडी सुरू आहे. आजच आपले सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करा. कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत आकारले जाणार नाही व्याज. नांदेड जिल्ह्यातील 2,07,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार. ग्रामपंचायत निवडणूक अपडेट म्हणजेच की 4 ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या. निवडणूक आयोगांचा कार्यक्रम जाहीर. धान पिकाला विमा संरक्षण. हेक्टरी 512 रुपये हप्ता. खोटी माहिती दिल्यास शासकीय योजनेपासून शेतकरी मुकणार. धान मक्यांचे 157 कोटी रुपयांचे चुकारे आले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा. 206 कोटींची आणखीन देखील प्रतीक्षा. 15,000वर शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 605 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.